नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. 14 मीटरचे काम गायब, निकृष्ट कामावर शीतल रहाणे यांचा प्रशासनावर हल्लाबोल. पेठ प्रभाग 17 मध्ये बोरवीर पाडा पेव्हर ब्लॉकच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड झाला असून तब्बल 9 लाखांचा निधी खर्च करूनही काम निकृष्ट, उखडलेलं आणि दर्जाही नसल्याचे यावरून नगरसेविका शीतलताई संतोष रहाणे यांनी प्रशासनाला थेट जाब विचारत तातडीच्या चौकशीची मागणी केली आहे. शीतलताईंच्या अर्जानंतर इंजिनिअरिंग तपासणी करण्यात आली असता 14 मीटरचं काम झालंच नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला. प्रत्यक्ष काम कमी पण बिल जवळजवळ पूर्ण असा गंभीर संशय यातून व्यक्त होत आहे. कामाचे एस्टिमेट, क्वालिटी कंट्रोल अहवाल आणि ठेकेदारांची बिलाची माहिती प्रशासनाने न दिल्यामुळे गैरव्यवहाराचा संशय अधिक गडद झाल्याचे शीतलताईंनी सांगितलं. त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की कामाची सखोल व गुणवत्ता परीक्षणासह चौकशी करावी. प्रत्यक्ष काम बिलातील तफावत स्पष्ट करावी. दोषी ठेकेदार व संबंधितांवर तातडीची कारवाई करावी. शीतल रहाणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील निकृष्ट कामाचा मुद्दा चांगलाच तापला असून नागरिकांनीही कठोर कारवाईची मागणी केली आहे. ऐकून घेऊ राहिले ना, त्याच्यामुळे त्यांना असं झालेलं आणलं नाही आणलं तुला अर्थ आहे ना. कारण मला कुठल्या पद्धतीनं साहेबाचं नाव त्याच्यात खराब नाही होऊ द्यायचे. बरोबर. ते जर एवढे भरभरून आपल्यापर्यंत देत आहेत तर आपण आपल्या जनतेपर्यंत तेवढं भरभरून दिलं पाहिजे. कोणी पण पोटासाठीच करतं दोन गोष्टी, कोणी पण पोटासाठीच करणार आहे, पण त्याच्यातून तुम्ही पूर्ण तुमचंच पोट भरायचं नका बघू. अध्यक्षांना म्हटलं मग अध्यक्ष तर आम्हाला जाणतच नाही हो. अध्यक्षाच्या डोक्यामध्ये आम्ही नगरसेवक नाहीच असं झालेलं. अध्यक्षांना काही येऊन पडेल नाही त्या गोष्टीचं, पण आम्ही फक्त आतापर्यंत फक्त साहेबांचं नाव आणि साहेबांच्या याच्यासाठी म्हणजे सगळ्या गोष्टी मी थांबलेले होते. आणि साहेबाला आताही जर सांगितलं तर साहेब या गोष्टीला अजिबात नाही म्हणणार, मी तू करते तेच योग्य म्हणत. त्याच्यात काही साहेबांचं काही हेच नाही राहणार. आणि आजचं हे मला काय आहे, दोन ठेकेदार दोन्हीकडचे आले तरी नाही तर उद्या आपण फोडलं नाही बसलंच नसतं. मी काय म्हणतो साहेब, टाकायचं जाऊ दे, डोळ्याला काय दिसतंय. आता नगरपंचायतच्या समोरच्या गट्टूंवरून लाख सिमेंटची गाडी आली नाही, वाळूची गाडी आली नाही, मोठा ट्रॅक्टर आला. आता माणसांचे वजन झाले काय, 1-1 टनाचे का 2-2. दुसरीकडच्या गट्टू टाकले तिथे एक फुटेल नाही. तुम्ही मला दाखवा ना 100 सेकंड गट्टू आणले सगळे. हे नवे गट्टू नाही, हे सेकंड गट्टू. नाही तर मग तुम्ही हे क्वालिटी कंट्रोल वाले तुम्ही मी त्यांना बोलवते, तुम्ही त्यांना बसू आम्ही. नाही नाही, वाढत नाही, हे सगळे लोक पैसे वाया जाऊ राहिले ना. कसं आहे आता आहे ना, सरळ बोलण्यात अर्थच राहिलेला नाही. ते पैसे आपले वाया जाऊ राहिले ना. आता हे समजा सगळं केलेलं, मला हे पुन्हा क्वालिटी कंट्रोल वाले आले, मला हे सगळं खोलून परत तुम्ही दाखवून द्यायचं. तिथं सुद्धा तेच करायचं. काय चाललंय चला 2 मिनिटं काय होतंय तुम्हाला आहे ना, नुसतं बोललं ना साहेब. आता बोर्डाची कॉस्टिंग काय 10,000 रुपयाची बोर्ड लावण्याची कॉस्टिंग आहे. पाया मातीच भरलेला काम आहे. बघा ना सगळं पूर्ण स्टीलचं मोकळं झालं इथं ना. आता इथं जे वरती तुम्ही हे जे लावताय त्याच्यात स्टील किती मिनिटं टाकलेलं आहे काय बघितलं कसं. हे काम तुमचं इंजिनियर साहेब खरं सांगायचं म्हणजे. याच्यात पेमेंट स्टील किती गेलेलं आहे, खालच्या पायाला फुटिंगाला स्टील किती टाकलेलं आहे. हे काय होतं, तुम्ही तिकडं परस्पर बिलं काढून मोकळे होतात. ठेकेदार येतं तिकडे कसे पण कामं करून निघून जातात. आणि उद्या हे सगळं मोकळं आहे, उद्या कोणाच्या अंगावर पडलं काय, इथं तर पायात खचलं आहे म्हणजे असं झालंय.
घर बांधायच्या आतून पाया सपला तिथे उशीर झालाय आणि इकडनं वारा वावता नाही सगळं पाण्या पावसाचं इथं काम फक्त झालं तर ते पण जावरचं टिकलं. जसा रस्ता तुमचा 15 दिवस टिकला ना तसं हे एक पावसाळा पण काढणार. त्याला कमी काय पैशाचं बघा नाही ना. आणि साहेबाचं नाव नको त्याच्यामध्ये अजिबात खराब व्हायला. इथं एवढा मोठा तडा गेला सांगा जर हे तडे गेले याला पाणीच मारलेलं नाही सगळं मातीत आहे. हे एवढा बसला ना खड्डा सर हिला काढू नका ना आता हे काय काम आहे 25 लाख बिल काढलंय ना. 2 मिनिट हे काय काम आहे काम म्हणतात याला हे याला काम म्हणतात का सांगा. हे हातानेच आता निघत आहे सिमेंट तर हे उपयोग आहे काय हे काम आहे. आता हे बसायचं काय कारण आहे सांगा इथं जेसीबी आला का काय आता तिथं म्हणतात माणसाच्या पूर्ण वागण्याने आता हे फुटले. हे खाली हे बसलं म्हणजे बसले. हे डायरेक्ट इकडनं पोट निघालेच हे डायरेक्ट खाली याच्या पूर्ण माती तर बाहेर फुटणार 100% आणि हे किती MM चं स्टील आहे काय याचं काय काय म्हणजे काय होतं ठेकेदार ठेका घेतो तर सब ठेकेदार लावून देतो तो पेटला येत नाही फोन केला का रस्ता बंद कर्मचारी नाही कधी आम्ही नाही असं नका ना करू. कामाची क्वालिटी ना कमीत कमी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे ना त्याची जाण ठेवून तरी व्यवस्थित क्वालिटी करून घ्या. हे टक्केवारीवाले ना जे असते ना त्यांना काय असेल त्यांच्या घशात घाला पण कामाची क्वालिटी तुम्ही इथं कामाला द्या. नाही तर आम्ही बसतो कारण हे आहे जनतेसाठी साहेबांनी दिलेले त्या ठेकेदारांसाठी नाही दिलेले हे पैसे. आता आता हे तुम्ही केलं त्या नाहीच गटपूरचं बघा ना तुम्ही मला पाहिजे म्हणजे बिल काढून द्यायचं तुम्हाला हेच नव्हते हो. बिल नव्हतं काढून द्यायला पाहिजे गटपूरचं. तुम्ही क्वालिटी पाहिली नाही तुम्ही काहीच 15 पाहिलं दिवस नाही पण तुम्ही टिकले नाही ते गट्टू 15 दिवस तुम्ही पण म्हणता ना ते तर हे डबर टाकलेली ना चला बरं आपण 1-2 गट मी स्वतः काढून पाहिजे. हा बघा ना पुढं डबर डबर म्हणजे खाली सोडून खोलून केलेलीच नाहीये. खालचा बेस पक्का असला तर आता हे पूर्ण बसून गेलाय. आणि का हो सर काम झालं तर कामाची वॉरंटी गॅरंटी काय असते का नसते. एवढे करोड रुपये शासन 10-20 लाख रुपये खर्च करतं जनतेचा पैसा पण त्याची काय कामाची गॅरंटी वॉरंटी काय आहे का नाही. ऐकून गेलं. मग ती कोणाकडून मागायची आम्ही तिच्यावर लक्ष द्यायचं काम कोण करणार. का सर त्या कामाची गॅरंटी क्वालिटीचं काम बघायचं काम कोणी दिलं कोणाकडे दिलेलं आहे नगरपंचायतने इंजिनिअरकडे नाही ना त्यांना विचारायला लागेल ना आपल्याला. कारण आपल्याला काहीच कळत नाही त्यांनी सांगितलं हे योग्य आहे ते योग्य म्हणायला लागते. त्याच्यात काय होईल सर निष्कारण तुम्हाला त्रास होणार. थांब ना हे पहिले कर ना आणि डबे सर त्याची लांबी रुंदी किती फुटावर सगळं आहे टोटल झालेलं काम किती आहे आणि पैसे पूर्ण दिलेले किती मला पूर्ण द्या. कारण जर पैसे दिलेले आहे पूर्ण कामाचे काम जर कमी असलं तर मग मी नीट सगळेच जाणार मग त्याच्यामध्ये. ते लोक म्हणतात पहिलं तरी चल ना छान ते होतं चेक बा. कर ना म्हणून अजून पडायचे काम नाही. काढून चेक करायचे ना काही ते या दादा बोलूया. अरे गॅप पाहिलं किती मी येऊन गेले तुम्हाला कुठंच दगड दिसले. कुठे गेले मागाचे काय हे काय निघाल ना थोडं काय हाताने करतो नुसतं एकदम मस्त. त्याच्या खाली कोणती डबर आहे मला डबल जी टाकली ना तिथे
काढ, 2-3 काढ ना, 2-3 काढ ना भाऊ. हे असं आमच्या नगरपंचायतचं पक्क काम. या कामाला 10 ते लाख रुपये खर्च केलेला आहे शासनाने. बस 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 बस. काहीतरी घे हे करायला हो. ते कौलाचं तुकडं घे रे ते उकडायला. आणि डबलचं पावडर ते म्हणे डबल. असेल ना पावडा. डबल टाकलेले असं आपल्याला आलेलं मागाच्या व्हिडिओ मध्ये. आता आपल्याला डबल पाहिजे. किती MM टाकलेली, किती फूट टाकलेली, किती फुटाचा रस्ता आहे, किती नमस्कार, माझं नाव शीतल रहाणे. मी पेठ नगरपंचायत पेठ प्रभाग क्रमांक 17ची नगरसेविका आहे. माझ्या प्रभागामध्ये पेवर ब्लॉक बसविणे या कामासाठी रुपये 9,94,501 एवढे गट्टू कामासाठी निधी आलेला होता. एस्टिमेट प्रमाणे जो गट्टू काम आहे त्यासाठी खोदाई करणे, कामाच्या ठिकाणी खोदाई करणे, सोलिंग करणे, M10 कॉन्क्रीटकरण करणे, पेवर ब्लॉक बसवणे इत्यादी त्या कामाचं स्वरूप होतं. ज्यावेळेस काम सुरुवात झाली त्यावेळेस ते कुठली खोदाई नाही केल्यामुळं मी मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगत आलेली होती की जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीचे चालू आहे. त्यामुळं आजची परिस्थिती अशी आहे, काल झालेल्या कामाला 8 ते 9 महिने झालेले, पण झालेल्या कामामध्ये पूर्णपणे गट्टू हे विस्कळीत झालेले आहेत. मी 7/11/2025 रोजी गुणवत्ता तपासणीसाठी मुख्याधिकारी साहेबांकडे एक अर्ज दिलेला होता की सदर कामाची ही गुणवत्ता तपासून त्यामध्ये सुधारणा करून द्यावी. तर आज रोजी त्यानंतर मी 24/11 रोजी पुन्हा एकदा स्मरणपत्र देखील त्यांना दिलेलं आहे. तरी देखील तिथं कुठल्या प्रकारची तपासणी किंवा गुणवत्तेचे काही हे झालेले नाही. आणि झालेलं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. म्हणून मी इंजिनियर साहेबांना काल प्रभाग क्रमांक 17च्या बोरवीर पाडा येथे गट्टू कामाच्या ठिकाणी आम्ही गेलो असता झालेल्या कामाची पूर्ण मोजदाद करून आणि त्याची पाहणी केली. पाहणीमध्ये असं निदर्शनास आलं की जे काम आलेलं होतं त्यापेक्षा 14 मीटर एवढं काम तिथं झालेलंच नाहीये. म्हणजे तो तेवढा रस्ता तिथं गट्टू कामाचा चोरीला गेलेला आहे. आणि अशी एवढी ही बाब असून, महत्वाची गोष्ट असून, पेठ नगरपंचायतकडनं जो ठेकेदार होता त्याला त्या कामाची रक्कम देखील दिली गेलेली आहे. तर माझी मागणी अशी असणार आहे, जर सदर काम हे 14 मीटर अपूर्ण आहे तरी देखील त्यांना कामाचे पूर्ण पैसे दिले गेले, म्हणजे यामध्ये दोषी कोण, त्या दोषींवर व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे. ठेकेदाराचं जे लायसन आहे ते रद्द करण्यात आलं पाहिजे आणि रस्ता जो चोरीला गेला आहे तो कोणीतरी सापडून दिला पाहिजे, अशी माझी यामध्ये मागणी असणार आहे. धन्यवाद. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.